CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। शिव महापुराण सांगतं की ज्याच्या मुखात श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र आहे, नवे नवे भोलेनाथांचं नाम आहे, त्याचं मुख नसून ते तीर्थ आहे। काय पापांचा नाश करणारं ते तीर्थ बनून जातं। शिव नामाच्या उच्चारानं त्याच्या वाणीमध्ये ताकद येते, पावर येते, नवे नवे सामर्थ्य प्राप्त होतं शिव नामाचा उच्चार केल्यानं। सुंदर असा श्लोक येतो, श्री शिवाय नमस्तुभ्यं मुखम व्याहरते यदा। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड सिडको भागामधील गुरुवार बाजार मैदान या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी अंकिताताई खांडगे यांच्या मधुर आवाजामध्ये या ठिकाणी शिव महापुराण कथेचं आयोजन केलेलं आहे। या कथेनिमित्त आज 5व्या दिवशी शिव पार्वतीचा या ठिकाणी शुभविवाह संपन्न झालेला आहे। त्यानिमित्त या ठिकाणी जे शिव पार्वती झालेले आहेत त्यानंतर या ठिकाणी झाकी केलेली आहे, त्यानिमित्त या ठिकाणी आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत। काय नाव आपलं? प्रियंका प्रल्हाद चिलकेवार। बरं, या ठिकाणी आज आपण महादेवाच्या रूपामध्ये मला वाटते पहिल्यांदाच। हो ना, याच्या अगोदर कधी? नाही, माझं खूप भाग्य मानते मी मला, कारण की महादेवाचं जे रूप भेटले त्यासाठी मी खूप खुश आहे आणि मी खूप नशिबान आहे, म्हणून मला महादेवाचं रूप भेटले हे मी स्वीकार करते आणि महाराजांचे खूप अभिमान मानते की त्यांनी एवढा छान प्रचंड बहुसंख्येने लोकांना बोलवण्याचे प्रयत्न करून शिवपुराण कथा बनवल्याबद्दल धन्यवाद महाराज तुमचे। पिंटू महाराज यांचे आताच या ठिकाणी महादेवाचं या ठिकाणी पात्र करत आहेत, त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं। या ठिकाणी वैशाली ताई आहेत, त्यांनी देखील या ठिकाणी आज देवाच्या रूपामध्ये आहेत। काय वाटतंय? खूप छान वाटते, कारण या आधी असा कार्यक्रम कधी झालेलाही नाही। पिंटू महाराजांनिमित्तानं हे कार्यक्रम इथे पार पडलेला आहे आणि खरंच विष्णूचा अवतार घेऊन मला खूपच छान वाटलंय। या ठिकाणी काय सांगणार, तुझी जी मैत्रिणी मित्र बघत आहेत किंवा जे आई वडील बघत आहेत, जे पाहुणे बघत आहेत, त्यांना कशा प्रकारे तू काय सांगणार, कसं वाटते तुला? मला खूप छान वाटते, कारण आतापर्यंत असं कधी मी पात्र केलेले पण नाही, त्यांनी पण आनंदीच होतील मला असं पाहून। खरोखर तुझं एक भाग्य म्हणायला काय हरकत नाही। आज विष्णूचा अवतार म्हणजे या देवाचा सर्वात मोठा जर कोणता देव असेल तर या ठिकाणी सांगितलंय विष्णू, आणि विष्णूच्या अवतारात आज तुला या ठिकाणी वेशभूषा करता आली, याबद्दल काय वाटतं? खूपच छान वाटते, देवाची भूमिका पार पाडताना मला खूप आनंद झाला आणि मला खूप छान वाटते। या ठिकाणी शाळा असतील, कॉलेज असतील, यामध्ये अनेक भूमिका वटवल्या जातात, परंतु या ठिकाणी देवाची भूमिका वटवणं म्हणजे एक अतिशय त्यांचं भाग्य म्हणायला काय हरकत नाही। या ठिकाणी जे पिंटू महाराज आहेत सिडको हाडको मध्ये अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी त्यांनी महाशिवपुराण कथेचं या ठिकाणी आयोजित केलं होतं। अंकिताताई खांडगे यांच्या आवाजामध्ये आपण आज 5वा दिवस आहे, आपण ही कथा ऐकत आहात। या ठिकाणी सिडको हाडकोच नाही तर नांदेड आणि आजूबाजूच्या परिसरातून देखील या ठिकाणी भाविक आलोट या ठिकाणी गर्दी करत आहेत आणि या ठिकाणी या शिव पार्वतीच्या आज लग्नाला देखील अतिशय या ठिकाणी गर्दी झाली। काय सांगणार, काय नाव आपलं? माझं नाव शारदा वीरभद्र मठपती। आज आपण या पार्वतीच्या रूपामध्ये आहात, तर कसं वाटते आपल्याला? खूपच छान वाटते आणि माझं फर्स्ट टाइम नाही, सेकंड टाइम आहे पार्वती होण्याचं। याच्या आधी कधी झाला होता? देगलूरला शिवकथेमध्ये। देगलूरला कशामध्ये? शिवकथेमध्ये झालं। खरोखर यांचं एक 2 वेळेस भाग्य उजळलं म्हणायला काय हरकत नाही। एक वेळेस पत्नी व्हायला लोकांचं भाग्य लागतं, परंतु या ठिकाणी महादेवाच्या त्यांनी 2री वेळेस पत्नी झालेली आहे। काय सांगणार जनतेला आपण याविषयी? काय नाही, म्हणजे छान वाटते, खूप भारी वाटते। जे आपली मित्रमैत्रिणी आहेत, त्यानंतर जे नातेवाईक आपली ही बातमी पाहतात किंवा आपली सर्व जनता या ठिकाणी पाहतात, त्यांनी काय सांगणार? काय नाही, माझं खूप नशीब चांगलं की मी सेकंड टाइम पार्वती झाले। या ठिकाणी जागृती स्वामी देखील आपल्या सोबत आहेत, त्यांनी देखील या ठिकाणी देवाचं रूप या ठिकाणी परिधान केलेलं आहे, त्यांचं देखील या ठिकाणी नशीब म्हणायला काय हरकत नाही। या ठिकाणी जे आज थोड्या का वेळा करता होईना, परंतु या ठिकाणी देव कशा प्रकारे असतो आणि देवाची भूमिका काय असते, देवाचा या ठिकाणी सत्कार काय असतो, अभिमान काय असतो, हे या ठिकाणी अभिमान या ठिकाणी त्यांना मिळत आहे। काय सांगणार याबद्दल आपण? मी माझं भाग्य मानते, आपण देव तर नाही पण देवाच्या रूपात सर्वांसमोर आलो आणि माझ्या ब्रह्माजीच्या रूपात म्हणजे यायला मला सर्वांच्या समोर आवडलं, खूप छान वाटलं।
म्हणजे पहिल्यांदा ब्रह्मदेव बनले आणि याच्या पूर्वी महादेव पण बनले होते. खूप भारी वाटतं असं देवाच्या स्वरूपात यायला. आणि महादेव, पार्वती, विष्णू यांच्यासोबत मला ब्रह्माजी बनण्याचं भाग्य भेटलं तर मी पिंटू महाराजांचे खूप खूप आभार मानते. त्यांनी ही कथा ठेवली, त्यांच्यामुळे आम्हाला इथं यायचा लाभ भेटला. या ठिकाणी हा पिंटू महाराजांनी जो कार्यक्रम ठेवलेला आहे याबद्दल काय सांगा? जाती खोळ गोत्र न पाहे शंकर तयाचे माहेर स्वामी माझा. तसंच आमच्या जे शिवशंभूला जे जात धर्म काही नाही, सगळे भक्त सारखेच आहेत. तसंच माझ्या पिंटू दादांनी सगळ्या समाजाला एकत्र करून असा भव्य दिव्य कार्यक्रम ठेवला, त्याबद्दल मी त्याचे अत्यंत आभारी आहे. आणि सर्व जनतेने पण त्यांना साथ दिला, त्याबद्दल जनतेचे मी कोटी कोटी जनतेलाच प्रणाम करते. कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे ते पिंटू महाराज देखील आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार. महाराज नमस्कार. या ठिकाणी आपण भव्य शिव महापुराण कथा या ठिकाणी आयोजित केली. या ठिकाणी 5वा दिवस आहे आणि या ठिकाणी शिव पार्वतीचा शुभविवाह या ठिकाणी आता संपन्न झालेला आहे. काय सांगणार आपण याविषयी? कशा प्रकारे आपला आनंद वाटतो? आनंद तर गगनात मावत नाही आणि खूप लोकांचे ह्या शिव महापुराण कथेला सर्वांची अलोट गर्दी झालेली आहे. आणि पहिल्या दिवसापासूनच 4 दिवस तर पाण्यातच गेलेत. पाण्यातही महिला मंडळांचा, भाविकांचा इतका म्हणजे सगळं शिडकोहडकोला एक आनंद वातावरण झालेलं आहे. जल्लोष मध्ये आहे सर्व. शिडकोहडको जल्लोष मध्ये. काय वाटते आपल्या जनतेला? काय सांगणार? उद्या पण कार्यक्रम आहे आणि परवा दिवशी गुरुवारांची तुलाभार. सर्वांना रुद्राक्ष प्रसाद रूपी भेटेल. भस्म आणि कवडी सर्व जनतेला हा प्रसाद म्हणून भेटेल. या ठिकाणी 21 तारखेला म्हणजे गुरुवारी या ठिकाणी तुला भार या ठिकाणी गुरुवारांची तुलाभार आहे. किती गुरुवारी येणार या ठिकाणी? 7 गुरुवारी. 7 गुरुवारामध्ये काय काय ठेवले आपण आयोजन? एक रुद्राक्ष तुला, भस्म तुला, बेल आणि कवडी तुला, श्रीफळ तुला, फळांची तुला, शिव महापुराण ग्रंथाची तुला व गुरुचरित्र ग्रंथाची तुला. या ठिकाणी अतिशय सुंदर हा कार्यक्रम, देखणा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. आपण देखील या कार्यक्रमाला यावं व आपलं देखील भाग्य कथेच्या ठिकाणी येऊन आपण देखील कथा आपण ग्रहण करावी आणि आपलं देखील भाग्य उजळून घ्यावं. यात अंकिताताई खांडगे जे या ठिकाणी कथा सांगत आहेत ते अतिशय मंजूळ आवाजात आणि गोड आवाजामध्ये या ठिकाणी शिडको हाडको परिसरातील जनता या ठिकाणी ही कथा ग्रहण करत आहे. या ठिकाणी आपण देखील आपण उद्या या, त्यानंतर गुरुवारी परवाच्या दिवशी देखील येऊ शकता आणि या कथेचा आनंद घेऊ शकता. या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.